आणि त्याच्यातून दुसरी ट्रेन आली आणि त्याच्यातून 30 ते 35 लोक अशी आता तरी बातमी येते. पण खूप लवकर आहे. मला वाटतं आपण रेल्वेच्या ऑफिशियल स्टेटमेंटची वाट बघूया. पण हे अतिशय चिंताजनक आहे आणि खूप दुर्दैवी आहे गोष्ट जी झाली. हो सुप्रियाताई, तुम्ही कुणाशी तिथल्या स्थानिक नेत्यांशी काही संपर्क केला, त्यांच्याशी काही बोललात? आता आम्ही माहिती काढतोय सगळ्यांची. आम्ही रेल्वे डिपार्टमेंटलाही कॉन्टॅक्ट करतोय. एक पुढच्या 10-1 मिनिटात पुढची सगळी माहिती मिळेल. मी स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांना ऑलरेडी कॉन्टॅक्ट केलेलं आहे. 10-15 मिनिटात सगळी माहिती मिळेल आम्हाला. तुम्हाला वाटतं या सगळ्यामध्ये काही हलगर्जीपणा झालेला आहे? या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे? कारण इट्स टू अर्ली. मला असं वाटतं नाही, मला असं वाटतं आधी सगळी माहिती तर घेऊया. घाई कशाला करायची? आपण पहिली माहिती घेऊया. काय झालंय ह्याची थोडासा माहिती घेऊ दे. लोक पॅनिक मध्ये आहेत. अनेक लोकांच्या कुटुंबातली लोक त्याच्यात असतील. पॅनिक लोकांना नको करूया. आपण आधी सगळी माहिती घेऊया, मगच आपण रेल्वेचं ऑफिशियल स्टेटमेंट याची वाट बघूया. बरं, या तिथल्या मदतीच्या संदर्भात तुम्ही काही स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना वगैरे दिल्यात? हो अर्थातच. त्यांना सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांनी तिथे धावून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी मदतीला धावलं पाहिजे रेल्वेच्या. आता बरं, रेल्वे अधिकाऱ्यांशी काही तुमचा संपर्क झालाय, काही माहिती आहे? तर सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत होत्या. या रेल्वे अपघाताच्या संदर्भात त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की मदतीसाठी सगळ्यांनी धावून जायचं आहे आणि या अपघातामध्ये जे जखमी असतील किंवा मृत्युमुखी पडलेले असतील, कुटुंबीय असतील, त्या सगळ्यांना एक आधारसुद्धा द्यायचा आहे त्यांच्या कुटुंबियांना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना थोडंसं समजून सांगूया की हा रेल्वे अपघात नेमका कसा झालेला आहे. आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून हे दाखवूया. एका बाजूला आपण दृश्य दाखवू. माझा सहकारी अमित आता आपल्या सोबत आहे. अमित. निश्चित धन्यवाद विलास. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया की नेमका हा अपघात झालाय कसा. आपण मॅजिक वॉलवरती काही आकृत्या काढलेल्या आहेत. आपण सध्या जी दृश्य बघतोय ती खरं तर विचलित करणारी आपल्याला बघायला मिळत आहेत. या दुर्घटनेमध्ये सध्या 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. आपल्याला सध्या 2 दृश्य इकडे बघायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी एका बाजूला कर्नाटक एक्सप्रेस आपल्याला बघायला मिळते, ज्या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस ही उभी होती आणि बाजूने जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी आहे तिच्या धडकेमध्ये काही जणांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर अफवा पसरली की बोगीमध्ये आग लागलेली आहे, पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीमध्ये आग लागली अशी अफवा पसरल्यानंतर अनेक जे प्रवासी आहेत ते खाली उतरले होते. आपला जीव वाचवण्यासाठी भीतीपोटी ट्रॅकच्या शेजारी उभे होते. पण भोला ब्रिज म्हणून जो आहे या पुलावरती अनेक लोक उभी होती आणि या पुलावर जेव्हा कर्नाटक एक्सप्रेस आली त्यावेळेला हा अपघात झालेला आहे. कलेक्टरनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जवळपास 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या समोर येते. आगीच्या भीतीमुळे खरं तर प्रवाशांनी उड्या मारल्या होत्या आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे. आपण सध्याची 2 दृश्य बघतोय. एकीकडे आपल्याला बघायला मिळते की आपत्कालीन स्थिती जशी आहे त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स वगैरे ज्या आहेत त्या मदतीसाठी धावलेल्या आहेत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतो ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणची आपण दृश्य बघतोय. परधाडे स्टेशन जे आहे त्याच्या जवळच भोला ब्रिज म्हणून आहे आणि या पुलावरच खरं तर हा अपघात झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय या पुलाच्या एका बाजूला नदी आहे आणि एका बाजूला आपल्याला रस्ता बघायला मिळतोय. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला आमचे प्रतिनिधी नितीन सध्या आपल्या सोबत आहेत. नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे? बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू असताना पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जळगाव रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्थानकाकडे या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे. काही जखमींना घेऊन पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जळगावच्या रेल्वे स्थानकात काही वेळात पोहोचणार आहे आणि त्याच जे जखमी आहे त्या जखमीला कुठेतरी तात्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स असतील, रुग्णवाहिका आहेत, काही डॉक्टर्स आहे आणि मदत कार्य करण्यासाठी नागरिकही या ठिकाणी जमलेले आहेत. आपण जर बघतोय तर दृश्याच्या माध्यमातून हे संपूर्ण घटना जी आहे ते अत्यंत भयावह घटना आहे. आताची जी परिस्थिती आहे ते 5 ते 6 जणांचा इथे मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे आणि 20 ते 25 जण जखमी आहे अशी माहिती आहे. त्या जखमींना घेण्यासाठी जरी रुग्णवाहिका या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त असतील, डॉक्टर्स टीम असेल जळगावच्या रेल्वे स्थानकावरती या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. वेळोवेळीची अपडेट आपण या ठिकाणी देतच राहू. मात्र जी घटना झालेली आहे त्या मृतांचा आक्रोश घटनास्थळावरती पाहून अत्यंत भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सर,
नितीन, खरं तर जसं दृश्यांमध्ये आम्ही बघतोय अत्यंत भीषणी परिस्थिती बघायला मिळते. तो पूल आपल्याला बघायला मिळतो आणि पुलाच्या आजूबाजूला काय आहे नेमकं, तिकडे जवळ कुठलं गाव आहे का, मदत पोहोचण्यासाठी कशी मदत होते? सर, जळगाव आणि पाचोऱ्याच्या दरम्यान मायजी स्टेशन आहे. मायजी पासून पळदाड जे गाव आहे त्या पळदाड एक छोटंसं खेडं गाव आहे. ऍक्च्युअल जे आहे हा जो भीषण अपघात झालेला आहे, या अपघातात पोहोचण्यासाठी मदत कार्य तात्काळ पोहोचण्यासाठी बराचसा अवधी या ठिकाणी प्रशासनाला लागणार आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. मात्र परिसरातील जे नागरिक आहे, गावकरी आहे, त्यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू केलेली आहे. आपण जो हा दृश्यामध्ये पूल बघतोय तो या गावाचा पूल आहे, जो ब्रिजच्या खालून ते गावाच्या रस्त्याने जात असतो. हा संपूर्ण हा ब्रिज आहे, पूल आहे आणि युद्ध पातळीवरती पाचोरा पोलीस असतील, जिल्हा प्रशासन या ठिकाणी घटनास्थळावर दाखल होत आहेत आणि युद्ध पातळीवरती हे संपूर्ण कार्य सुरू आहे. जळगावच्या रेल्वे स्थानकावरती देखील मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे आणि तात्काळ बचाव कार्य सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. नितीन, ज्या पद्धतीनं आता सध्या दृश्य बघायला मिळत आहेत, मदत कार्य आता सुरू असेल आपल्याला बघायला मिळत आहे. मृतांचा जो आकडा सांगितला जातोय तो सध्या 7 ते 8 सांगितला जातोय. जखमी नेमके किती आहेत? निश्चितच आता आपण बघतोय मृतांचा आकडा वेळोवेळी वाढताना या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आता 7 ते 8 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि तसंच जर आपण बघतोय तर 20 ते 25 जण या ठिकाणी गंभीररित्या जखमी आहे आणि जखमीवरती तात्काळ उपचार व्हावे यासाठी आरोग्य प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क झालेलं आहे. निश्चित आपण दृश्यांमध्ये बघतोय जी रेल्वे अँब्युलन्स आहे ती सुद्धा सध्या दाखल झालेली आहे. लवकरात लवकर मदत पोहोचेल अशा दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अँब्युलन्स ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी अपघात झालाय तर रेल्वे अँब्युलन्सची सध्या आपण जी दृश्य बघतोय ती रेल्वे अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेली आहे. तर गिरीश महाजन सध्या आपल्या सोबत आहेत. गिरीश जी, मोठा अपघात झालेला तुमच्यापर्यंत याची काय माहिती पोहोचली आहे? डेड बॉडी गिरीश जी, तुम्ही अपघात स्थळी आहात, तिकडची सध्या काय परिस्थिती बघायला मिळते? हॅलो 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 गिरीश जी, आवाज येतोय? गिरीश जी, आपण अपघात स्थळी आहात, तिकडची सध्याची काय परिस्थिती दिसते? तर आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. सध्या जी आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत त्या ठिकाणी आपल्याला मदत कार्य पोहोचलेलं दिसतंय. एकीकडे रेल्वे ट्रॅक आहे, त्या ठिकाणी बरीच गर्दी खरं तर बघायला मिळते. पुष्पक एक्सप्रेसला हा भीषण अपघात झालेला आहे. सुरुवातीला अफवा पसरली की बोगीला आग लागलेली आहे आणि त्यानंतर अनेक जे प्रवासी आहेत त्यांनी खाली उडी मारलेली आहे, ट्रॅकवरती आलेले आहेत आणि त्या ठिकाणाहूनच कर्नाटक एक्सप्रेस जात होती. या धडकेमध्ये जवळपास 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पहिलीच जी आपण दृश्य बघतोय त्या ठिकाणी कर्नाटक एक्सप्रेस आपल्याला बघायला मिळते, ज्या ठिकाणी अनेक जे प्रवासी आहेत ते खाली उतरलेले बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पुष्पक एक्सप्रेसचे जे चाक आहे, ज्या ठिकाणून धूर येत होता त्या धुराची आपण सध्या दृश्य बघतो आणि तिसरीकडे कर्नाटक एक्सप्रेसने ज्या ट्रॅकवरती उडवलेला आहे अशी 3 दृश्य सध्या आपण बघतोय. तर भुसावळवरून रेल्वे रुग्णवाहिका सुद्धा आता दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. या दुर्घटनेमध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झालाय. काही लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. या जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी भुसावळवरून विशेष रेल्वे रुग्णवाहिका सुद्धा दाखल झाली आहे. त्याची दृश्य सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच इतर रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यानंतर हे सगळं बचाव कार्य आपल्याला वेगाने सुरू झालेलं बघायला मिळत आहे. आजूबाजूच्या गावातले सुद्धा अनेक लोक मदतीसाठी धावून आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तसंच रेल्वेतले जे प्रवासी आहेत ते सुद्धा आता ट्रॅकवरती उतरलेले, खाली उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. परधाडे रेल्वे स्टेशन जवळ खरं तर अपघात झालाय. परधाडे रेल्वे स्टेशनच्या पुढे भोला ब्रिज आहे. या भोला पुलाच्या तिकडे 2 ट्रॅक आपल्याला बघायला मिळतात आणि या 2 ट्रॅकवरती हा अपघात झालेला आहे. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, हा अपघात रेल्वे एकमेकांच्या समोर धडकून झालेला नाहीये, तर दोन्ही रेल्वे आपापल्या ट्रॅकवरून जात असताना जी पुष्पक एक्सप्रेस आहे त्यातले काही प्रवासी हे खाली उतरलेले आहेत. त्यांना वाटलंय की आपण गिरीश महाजन सध्या आपल्यासोबत आहेत. गिरीशजी, तुम्ही ज्या ठिकाणी अपघात झाला तिकडची सध्याची काय परिस्थिती बघायला मिळते? नाही, मी इथे स्पॉटवर आलेलो आहे. बरं, जवळपास 15 ते 20 कॅज्युअलिटी असाव्यात असं मला प्रथमेश दिसत आहे. तर काही लोकांना इथून पाठवून देण्यात आलेलं आहे. काही लोक अजून काढण्याचं काम सुरू आहे. डेड बॉडी इथे माझ्यासमोर 7-8 बॉडी पडलेल्या आहेत. जे जखमी होते त्यांनाही हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. बरं, रेल्वेचे काही तिकडे अधिकारी आले, त्यांच्याकडनं काही अधिकृत माहिती सांगितलेली आहे? नाही, रेल्वेच्याकडे आम्ही स्पॉटवर होतो. रेल्वेवाले काय आधी स्पॉटवर होते या ठिकाणी. बरं, हो. अजून साधारण किती कॅज्युअलिटी असू शकते? किती लोक मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते? आता बस मी 2 ठिकाणी बॉड्या ठेवलेल्या आहेत, तेच बघतोय. बरं,
जवळपास 15 ते 20 पर्यंत कॅज्युअल्टी असावी असं पथदर्शी दिसत आहे. आणि जखमींची 15 ते संख्या 20 नेमकी पर्यंत. किती दिसते? जखमी किती असतील? अंदाजे सांगा हो, कारण कसे कोणी जसे पडले तसे त्यांनी कोणी नेले कोणी कुठून नेले हे अंदाज सांगता येत नाही. सगळे लोक जसे निघाले उचलून घेऊन गेले. ते खासगीतले गावकरी लोक आहेत ते घेऊन गेले, तसं चाललेलं आहे. बरं, हे उपचार जे सुरू आहेत ते नेमके कुठे सुरू आहेत? किती अंतर आहे तिकडनं? किती लांब आहे? हो आम्हाला समजून घ्या तुम्ही, म्हणजे पुढे. तर मंत्री गिरीश महाजन सध्या आपल्या सोबत होते. आपण जशी त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे 7 ते 8 जण हे मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसंच जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, यांच्यावरती उपचार सुरू आहेत. सध्या ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी गिरीश महाजन होते आणि आपण त्यांच्याशी संवाद साधलेला होता. तर आपण दृश्यांमध्ये बघतोय रेल्वे रुग्णवाहिका सुद्धा दाखल झालेली आहे. जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी तातडीने प्रयत्न केले जात आहेत. जळगाव पाचोरा या ठिकाणी रेल्वे अपघात झालेला आहे आणि आगीच्या भीतीने खरं तर या रेल्वेमधून उडी मारलेली होती. पुष्पक एक्सप्रेसमधून उडी मारलेली होती. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकातून धूर येत होता आणि त्यावेळेला अफवा पसरली. आपण बातमी बघतोय जळगावातील पाचोऱ्यामध्ये हा मोठा रेल्वे अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 15 ते 20 जणांच्या मृत्यूची भीती वर्तवली जाते. मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची बातमी दिलेली आहे. 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भीषण असा अपघात झालेला आहे. जळगावातील पाचोऱ्यामध्ये हा मोठा अपघात झालेला आहे. रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये 15 ते 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते. या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय. रेल्वेचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये 15 ते 20 जण यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच पाचोऱ्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. सध्या आपण ताजी दृश्य बघतो ज्या ठिकाणी रेल्वे आपल्याला उभी असेल दिसते. याच रेल्वेचा अपघात झालेला आहे. घर्षणातून ठिणग्या उडलेल्या होत्या आणि काही जे प्रवासी आहेत त्यांना वाटलं की आग लागलेली आहे आणि या अफवेमधूनच भीती पसरली आणि भीतीपोटी लोकांनी रेल्वेमधून उडी मारलेली आहे, आपल्या बोगीमधून उडी मारलेली आहे आणि त्याच वेळेला कर्नाटक एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने जात होती आणि या रेल्वेने उडवल्यामुळे हा भीषण असा अपघात झालेला आहे. आपण दृश्य बघतो जळगावातील ही दृश्य आहेत. घर्षण होऊन ठिणग्या उडलेल्या आहेत. लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और परधाड़े इन दो स्थानकों के दरमियान हुई थी. अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी. इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे. उस याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन आलेलं नाहीये, पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामध्ये काही प्रवाशांना इजा झालेली आहे, गंभीर दुखापत झालेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे. त्याच्यामुळे काही गाड्यांच्या किंवा वाहतुकीवरती काही परिणाम झाला? आता यातली जी कर्नाटक एक्सप्रेस होती ती गाडी देखील पुढे निघालेली आहे आणि पुष्पक एक्सप्रेस देखील गाडी आपण तिथे प्रवाशांपर्यंत मेडिकल मदत पोहोचल्यानंतर पुढे चालवणार आहोत. सर, हिंदी में जानना चाहेंगे जो एक्सप्रेस जहाँ पे एक्सीडेंट हुआ है क्या है अभी फिलहाल की स्थिति? देखिए, जहाँ पे ये एक्सप्रेस का एक्सीडेंट नहीं है, यहाँ पे एसीपी हुआ था. जो पुष्पक एक्सप्रेस है जो लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस के लिए आती है, उस गाड़ी में पचोरा स्थानक के दरमियान पास में एसीपी हुआ था. वहाँ पे एसीपी होने के बाद कुछ यात्री जो है वो ट्रेन से नीचे उतरे थे. उसी समय अपोजिट डायरेक्शन से आने वाली जो कर्नाटक एक्सप्रेस है उस गाड़ी की वजह से कुछ यात्रियों को इंजरी होने की जो घटना है वो हमारे सामने आई है. उन यात्रियों को हम लोग मेडिकल मदद पहुंचाने की प्रयास कर रहे हैं. स्थानिक प्रशासन है उससे भी मदद ली जा रही है. उसी के साथ में रेलवे की जो एक्सीडेंट मेडिकल रिलीफ वैन होती है वो भी भुसावल से ऑलरेडी निकल चुकी हैं और वहां पहुंचने में है. हम लोगों का प्रयास चल रहा है कि जिन यात्रियों को ये इंजरी हुई है उन यात्रियों तक जो मेडिकल हेल्प है वो हम जल्द से जल्द पहुंचा सके. सर, ऐसा भी कहा जा रहा है कि 7 से 8 लोगों की मौत भी हुई, कितनी इसके बारे में क्या? देखिए, अभी तक ऐसी कोई जानकारी अपने पास नहीं आई हुई है, किंतु वहाँ पे कुछ यात्रियों को जो है वो चोट आने की जो खबर है वो इन्फॉर्मेशन अब तक अपने पास में आ चुकी है. सर, फिलहाल रेलवे की तरफ से क्या रिलीफ? रेलवे की तरफ से दोनों चीजें हैं. यहाँ पे एक जो स्थानिक प्रशासन है उससे मदद हम लोगों ने ली है. उसी के साथ में जो वहाँ पे डॉक्टर्स होते हैं उनसे भी हम लोगों ने मदद ली है.
उसके अलावा जो रेलवे की अपनी एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भुसावल से ऑलरेडी निकल चुकी है और जो स्थानक है जहाँ पे ये घटना हुई है उसके पास पहुंचने में है। सर एकदा थोडंसं मराठीत एकदा पुन्हा थोडंसं मी लेट लखनौकडनं मुंबई स्थानकासाठी निघालेली पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती जळगाव स्थानकावरनं साधारण 4 वाजता दरम्यान निघाली होती। त्यानंतर पाचोरा स्थानकाच्या जवळ या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली। यानंतर काही प्रवासी जे आहेत ते या गाडीतनं खाली उतरले होते। ह्या प्रवासी खाली उतरले असताना बाजूच्या ट्रॅकवरनं जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी बेंगलोरवरून दिल्लीसाठी जाते या एक्सप्रेस गाडीने काही प्रवाशांना इंजुरी झाल्याची, धक्का बसल्यामुळे इंजुरी झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याकडे आलेली आहे। या एक्सप्रेसमुळे ज्या प्रवाशांना इंजुरी झालेली आहे त्या प्रवाशांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे केला जात आहे। यामध्ये आपण स्थानिक प्रशासनाची मदत घेतो आहोत। याचसोबत प्रत्येक स्टेशनवरती तिथे जे जवळचे डॉक्टर्स आहेत, जवळचे हॉस्पिटल्स आहेत त्यांची देखील आपण मदत घेतो आहोत आणि रेल्वे प्रशासनाची जी ॲक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन असते ती देखील भुसावळ स्थानकावरून निघालेली आहे आणि लवकरच त्या स्थानकावरती जिथे ही घटना झालेली आहे तिथे पोहोचत आहे। यानंतर आपल्याला तिथल्या प्रवाशांची जी तब्येत आहे किंवा त्यांना जे आवश्यक प्राथमिक वैद्यकीय उपचार आहेत ते नक्कीच दिले जातील आणि लवकरात लवकर त्या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा त्यांना या ॲक्सिडेंटमधनं जी इंजुरी झालेली आहे त्याच्यातनं त्यांची सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहेत। आतापर्यंत आपल्याला 7 ते 8 प्रवाशांना इंजुरी झालेली आहे असा आकडा आपल्याकडे आतापर्यंत आलेला आहे। 7 ते 8 प्रवाशांना लँड जी चेन पुलिंग झाली त्याच्यातून खाली उतरल्यामुळे हा अपघात झाला। होय, चेन पुलिंग झाली। चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवासी त्या गाडीतनं खाली उतरले आणि त्या काय मिड सेक्शन मध्ये असल्यामुळे या मिड सेक्शन मध्ये दोन्ही साईडनी प्लॅटफॉर्म नाहीये। काही प्रवासी त्यातनं खाली उतरले आणि खाली उतरलेल्या प्रवाशांना जे आहे त्यांना तो अंदाजा नव्हता की दुसऱ्या साईडनी जी येणारी गाडी आहे त्याची कल्पना त्या स्थानकावरती येऊ शकत नाही, मिड सेक्शन मध्ये येऊ शकत नाही। त्याच्यामुळे बाजूने येणाऱ्या गाडीची जी धडक आहे ती काही प्रवाशांना तिथे बसलेली आहे। तर आपण नुकतंच बघितलं रेल्वे प्रशासनाकडून प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, अतिशय महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। सध्या आपण दृश्य जी बघतोय ज्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे, काही ॲम्ब्युलन्स बघायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ट्रॅकवरची सुद्धा आपण दृश्य बघतोय। तर एकीकडे ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की अपघात नेमका कसा झालाय। पुष्पक एक्सप्रेस इस गाड़ी में पचोरा स्थानक के पास में एक एसीपी हुई थी, अलार्म चेन पुलिंग की घटना हुई थी। अलार्म चेन पुलिंग की घटना के बाद में कुछ यात्री जो है वो गाड़ी में से नीचे उतरे थे और उस दरमियान उसी वक्त पे जो दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस है वो गाड़ी वहां से गुजर रही थी, तो उस गाड़ी से कुछ यात्रियों को धक्का लगने की घटना या जानकारी हमारे सामने आई है। उसमें 7 से 8 यात्रियों को इंजरी हुई है, ये इन्फॉर्मेशन प्राइमरीली अपने पास आई है। उनकी केयर करने के लिए, उनकी हेल्प करने के लिए हम लोगों ने स्थानिक प्रशासन से भी मदद ली है। उसके आसपास के जो सारे हॉस्पिटल्स हैं वहाँ पे भी हम लोगों ने मदद मांगी है। उसी के साथ में रेलवे की तरफ से जो एक्सीडेंट रिलीफ मेडिकल वैन होती है वो भी भुसावल से निकली है और जल्द ही साइट पे पहुंच जाएगी। उसके बाद में यात्री जिनको इंजरी हुई है उन यात्रियों को हम लोग मदद दे पाएंगे। सर, रेलवे मिनिस्टर से इस बारे में कुछ बात हुई है क्या कि आगे जो घटना हुई थी उसको लेकर रेलवे मंत्री या रेलवे मिनिस्टर से कोई बातचीत हुई है अभी तक? क्योंकि नहीं, इसमें आदरणीय रेल मंत्री महोदय से कोई बातचीत नहीं हुई है। इसमें जो अभी चीजें हो रही है हम लोग जो अभी वाला जो प्रयास चल रहा है हम लोगों का, जो यात्री हैं इंजरी हुई है उन यात्रियों को हम लोग मदद दे पाएंगे। सर, रेलवे मिनिस्टर से इस बारे में कुछ बात हुई है क्या कि आगे जो घटना हुई थी उसको लेकर रेलवे मंत्री या रेलवे मिनिस्टर से कोई बातचीत हुई है अभी तक? क्योंकि नहीं, इसमें आदरणीय रेल मंत्री महोदय से कोई बातचीत नहीं हुई है। इसमें जो अभी चीज़ें हो रही है हम लोग जो अभी वाला जो प्रयास चल रहा है हम लोगों का, जो यात्री हैं जिनको इंजरी हुई है उन्हीं यात्रियों को जल्द से जल्द मेडिकल हेल्प पहुंचाने का प्रयास मध्य रेलवे द्वारा किया जा रहा है। ट्रेन की जो सिचुएशन है, मतलब जो घटना हुई थी उसके बाद ट्रेन पे इसका इफेक्ट हुआ है क्योंकि 2 ट्रेनों पे जिस तरीके से देखिए, इसमें से जो कर्नाटक एक्सप्रेस है वो गाड़ी आगे हम लोगों ने वहाँ से चलाई है और साथ ही साथ में पुष्पक एक्सप्रेस भी जैसे ही यात्रियों
तक मेडिकल हेल्प पहुंच जाती है उसके बाद में वो भी हम लोग चला देंगे। Sir, major incident happened in Jalgaon. What is the information coming out on primary basis, and what railway is doing on that incident? As of now, the Pushpak Express, which was coming from Lucknow toward Chhatrapati Shivaji Maharaj terminus, had departed from. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जशी माहिती सांगितलेली आहे की चेन पुलिंग झालं होतं, चेन पुलिंग नंतर पुष्पक एक्सप्रेस ही ट्रॅकवरती थांबलेली होती आणि त्याच वेळेला काही प्रवासी हे ट्रॅकवरती उतरले आणि त्यानंतर भरधाव